नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये वितरित करणे सुरू आहे। यामध्ये बघितलं तर 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले, पण उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले नाही। मग या महिलांच्या खात्यामध्ये का पैसे जमा करण्यात आलेले नाही याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। त्याचबरोबर आता कोणत्या महिन्यामध्ये महिलांना पैसा जास्त मिळणार आहे, म्हणजे ऑगस्टमध्ये जे अर्ज केलेले आहेत त्यांना 4500 रुपये असतील, जे सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्यांना 6000 रुपये असतील, हे लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये बघितलं तर जुलैपर्यंत ज्या अर्ज केलेले महिला आहेत, मंजूर झालेले त्यांचे अर्ज आहेत, अशा महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत। आणि ज्या महिलांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेले आहेत आणि त्यांचा अर्ज या दरम्यान मंजूर असेल तर त्यांना 4500 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये येतील। आणि ज्या महिलांचा अर्ज सप्टेंबरमध्ये अर्ज करेल अशा महिलांना 6000 रुपये दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर प्रत्येक महिन्यांचे पैसे राज्य सरकार देण्याचा प्रयत्न महिलांना केला जाणार आहे। आता विषय ठरला की आता 3000 रुपये 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले, मग जे उर्वरित महिला होत्या 60 लाख त्यांचा अर्ज मंजूर होता, तरी पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे का गेले नाही, तर लक्षात ठेवायचं फक्त 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत। आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही जुलैमध्ये अर्ज केलेले आहेत पण आमचा अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेला आहे, तर लक्षात ठेवा, जर तुमचा अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यांचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी 4500 रुपये ते पुढील महिन्यामध्ये मिळतील। तर त्यामुळे तुमचा अर्ज जरी तुम्ही जुलै महिन्यामध्ये केलेला असाल आणि तुम्ही जे आहे तुमचे पैसे जे आहेत आता ते सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मिळतील, कारण की फक्त ऑगस्टमध्येच जर तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला आणि जुलैमध्ये ते मंजूर झालेलं असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत। जर तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला आणि ऑगस्टमध्ये मंजूर झाला तर तुम्हाला ते पैसे मिळालेले नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।